आणि एक महत्त्वाची बातमी आहे, राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला घेरण्यासाठी भाजपनं नवा प्लॅन आखलाय। महाविकास आघाडीनं 2 उमेदवार उभे केल्यास भाजप चौथा उमेदवार देणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते। राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे आणि त्यासाठी आता भाजपकडून हा गेम प्लॅन आखला जातोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्यासोबत आहेत। विनायक, भाजपचा नेमका प्लॅन काय? सागर, आपण जर पाहिलं तर 6 जागांसाठी ही राज्यसभेची निवडणूक जी आहे ती आपल्या राज्यातल्या होते। 6 जागा अतिरिक्त राज्यातल्या होत आहेत। त्यासाठी रणनीती जी आहे ती महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, दोघांकडूनच आखली जाते। यामध्ये कोटा जर पाहिलं तर भाजपचे 3 उमेदवार जे आहेत ते निवडून येऊ शकतात। राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा गटांचा एक, शिवसेना शिंदेंची त्याचा एक आणि काँग्रेसचा एक उमेदवार जो आहे तो निवडून येऊ शकतो ज्या कोट्याप्रमाणे। परंतु जर अतिरिक्त उमेदवार महाविकास आघाडीने दिला तर भाजप सुद्धा चौथा उमेदवार जो आहे तो देण्याच्या तयारीत सध्या आहे। तशी रणनीती जी आहे ती भाजपकडून आखली जाते। कारण याआधी आपण जर मागचा इतिहास पाहिला तर विधान परिषदेची निवडणूक असेल किंवा राज्यसभेच्या झालेल्या निवडणुका असेल, त्यावेळी सुद्धा अतिरिक्त मतं नसताना सुद्धा भाजपने आपला उमेदवार जो आहे तो जिंकून आणलेला होता। त्यामुळे आता पुन्हा एकदा ही रणनीती जी आहे ती भाजपकडून आखली जाते। जर महाविकास आघाडीने अतिरिक्त दुसरा उमेदवार दिला तर भाजप जे आहे ते चौथा उमेदवार देणार आहे, रिंगणामध्ये उतरवणार आहे आणि पुढील मताची जुळवाजुळव जी आहे ते भाजप आता करणार आहे। पुढील 2 दिवसात हे उमेदवारी अर्ज जे आहे ते भरायचे आहेत। काल भाजपची महत्त्वपूर्ण बैठक सागर बंगल्यावरती पार पडली। नावांवरती निश्चित झाल्याची माहिती जी आहे ती मिळते, परंतु फायनल यादी जी आहे ते पक्षश्रेष्ठीकडून उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवा सकाळपर्यंत येईल अशी माहिती मिळते। त्यामुळे नक्कीच विनायक, धन्यवाद या सविस्तर माहिती